हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण मस्त कुरकुरीत एकदम मार्केटमध्ये भेटते तशी भडक पाहणार आहोत। खायला अतिशय टेस्टी लागते। मधल्या टायमामध्ये तुम्ही हे मस्त बनवून खाऊ शकता। वेळ पण कम लागते। तर जास्त वेळ न घालवता चला रेसिपीला स्टार्ट करूया। तर गॅस ऑन केली आणि गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये अर्धी वाटी तेल घातलं। तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये थोडेसे शेंगदाणे घ्यायचे। तर शेंगदाणे मस्त असे भाजून घेऊया। तर आता शेंगदाणे तिथे टाकून आणि कंटिन्यू हलवत राहते। शेंगदाणे जास्त करपून नाही देणं आणि कच्चे पण नाही ठेवणं, तर कंटिन्यू फिरवत राहू। तुम्ही ना माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा। बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करीन तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येत जाईल। मस्त या कडकडी उन्हाळ्यामध्ये दुपारच्या टायमात भूक लागून जाते, तर काही ना काही असं खासं वाटते। तर हे असंच हलकं फुलकं काही पण बनवून ठेवते मी आणि मला भूक लागली की हे असं बनवून खाते। आता शेंगदाणे बघू शकता तुम्ही, मस्त असे हे भाजून घेतले आहे। असे लालसर करून घ्यायचे, जास्त असे करपू नाही देऊ। असे त्याची साल निघाली तयार झाली की काढून घ्यायचे। शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। मी ते एवढे घेतले, तुम्ही थोडे जास्त पण घेऊ शकता। आता त्याच तेलामध्ये मी कढीपत्ता टाकला। कढीपत्ता पण कंटिन्यू असं फिरवत राहू, जोपर्यंत कडक होत नाही तोपर्यंत असं हलवत राहायचं आहे। गॅस जास्त वाढून नाही घ्यायची। आता हा पण भाजून घेतला, काढून घेते एका प्लेटमध्ये। कढीपत्ता पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडा जास्त घेऊ शकता। आता याच तेलामध्ये मी 1 चम्मच जिरे टाकले, 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच हळद, लाल तिखट 1 चम्मच। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। चवीपुरतं मीठ आणि 1 चम्मच आमचूर पावडर। आता हे मसाले कंटिन्यू आपल्याला असे मिक्स करून घ्यायचे, हलवत राहायचं आहे। जे मसाले आहेत ते करपले नाही पाहिजे, तर गॅस कमच ठेवायची। जेवढे मुरमुरे घेतले त्या हिशोबानेच मसाले घ्यायचे। आता गॅस बंद करून घेतली मी, नाहीतर ते मसाले आहेत ते करपून जातील। आता एक परात घेतली, त्यामध्ये मी 200 ग्राम मुरमुरे टाकले। आता हे थोडेसे असे पाकडून घेते मी। मस्त अशी कुरकुरीत हे भडक होते, नक्की बनवा। तुम्ही याला भेल पण बनवू शकता। छान अशी हे मधल्या टायमात तुम्ही केव्हा पण बनवून खाऊ शकता। ही घरामध्ये सर्वांनाच आवडेल। आता यामध्ये जे मसाले आहेत ते टाकायचे आपल्याला। आता हे मसाले यामध्ये टाकते मुरमुऱ्यामध्ये। तर तेल जे आहे ते थंड होऊ द्यायचं, तेव्हाच टाकायचं। कढईले लागलेले थोडं मुरमुरे टाकते यामध्ये। आता चम्मचने व्यवस्थित हे फिरून घेते। आता यामध्ये शेंगदाणे, कढीपत्ता, आता कढीपत्त्याला असं थोडंसं चुरून घेते आणि मिक्स करून घेते। तुम्ही भराडचा बिझनेस पण करू शकता। एकदम कमी खर्च लागतो या बिझनेस करायला। बरेच लोक करतात याचा बिझनेस। माझे पण 2-3 जण ओळखीचे आहे जे करत आहे आणि खायला हे टेस्टी लागते। एकदम मस्त व्यवस्थित पॅकिंग वगैरे करू शकता तुम्ही, खर्च पण कम लागते। हे बघा, आता व्यवस्थित हे मिक्स करून घेतले मी आणि एकदम मस्त अशी कुरकुरीत होते। पावसाळ्यात बनवत असाल तर हे पॅकिंग करून घ्यायची, नाही तर वातळ होऊन जातात मुरमुरे। तर मस्त अशी हे कुरकुरीत भडक झाली आहे, खायला पण टेस्टी लागते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये लसण पण टाकू शकता। मी फक्त एकदम कमीत कमी मसाल्यामध्ये आणि घरच्या साहित्यामध्येच हे बनवली आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा। बाय।